खरं म्हटलं तर उद्या जे आमची मीटिंग आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे, मला वाटतं त्या दिवशी बाबांनी ठाण्याच्या सभेत बोलले, विषय वेगळा होता पण तिथे बाबांनी सांगितलं टोरांचं काय झालं, त्याच्यामुळे बाबाला मी शब्द देतो तो विषय पंतप्रधानांच्या दारी मी नक्की घेऊन चाललोय. कारण 3 विषयावर मी माननीय पंतप्रधान महोदयांशी बोलणार आहे. एक विषय आहे भिवंडी शहराचा टोळांचा विषय, दुसरा विषय मुरबाड रेल्वेचा विषय आणि तिसरा विषय स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव लवकरात लवकर विमानतळाला देण्यात यावं. या 3 मागण्या प्रामुख्याने मी पंतप्रधान महोदयांनी करणार आहे आणि मला विश्वास आहे कारण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याने मला वाटतं आपला समाज पहिल्यांदा जंतर मंतरवर पोहोचला आणि जेव्हा आपण जंतर मंतरवर पोहोचतो तेव्हा नक्कीच क्रांती होतो. कारण जंतर मंतर मैदानाचा इतिहास आहे, या मैदानावर अनेक इतिहास रचले गेलेले आहे आणि म्हणून लवकरात लवकर आपल्याला न्याय मिळेल. आणि जर समजा या न्यायामध्ये काही उशीर झाला, बाबा बोलले आपली ताकद दाखवायला लागेल, बाबा मी नक्कीच सांगतो की 1-1.5 महिन्यानंतर जर आपल्याला न्याय मिळाला नाही सगळ्याच मागण्या संदर्भात तर आपण एकच मोर्चा आता काढू आणि पूर्ण समाजाची. तर त्या दिवशी मी जंतर मंतरला बोललो की 5 जिल्हे आमचे आहेत, ठाणे, रायगड, पालघर, मुंबई आणि उपनगर, नाशिकमध्ये थोड्याफार प्रमाणात 5 जिल्हे आमचे आहेत आणि ज्या दिवशी आमचे 5 जिल्हे रस्त्यावर येतील त्यावेळेस सरकारला आमची ताकद कळेल आणि येणाऱ्या काळामध्ये ही ताकद देखील आपण दाखवू. तर काही असू द्या, मी पाहिलं की आता आपली लोक एक होत चालल्यात, संघटित होत आहेत आणि ही एक चांगल्या गोष्टीची नांदी आहे. जेणेकरून मी सांगतो आपला समाज हा सदोदित चांगल्या गोष्टींचा स्वीकार करत आलाय, सगळ्या लोकांचा सन्मान करत आलाय. म्हणून ते सगळे जिल्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाले. जर आपली नकाराची भूमिका असते डेव्हलप झाले असते का? आणि म्हणून ही आपली चांगली भूमिका आहे आणि एक ना एक दिवस नक्कीच आपल्या सगळ्यांना एकी व्हायला लागेल आणि आपण होईल समाजासाठी किंवा इतर गोष्टींसाठी करू शकतो. येत्या 13 तारखेच्या नंतर अधिवेशन संपलं की बाबा त्यांची भेट घेतो, आपण एक पोरांचा लढा आता उभा करूया. जानेवारी 2027 मध्ये त्यांची मुलं संपतो आणि या लढ्याची सगळी काय धुरा मी बाबांच्या खांद्यावर ठेवणार आहे.